हॅलो गायज, कसे आहात? आता वाजलेत दुपारचे 2 आणि मी झाली आहे तयार, कारण आम्हाला जायचं आहे बाहेर. कृष्णा बघा इथे खेळत आहे. कृष्णा आजारी आहे. कृष्णाला सर्दी, खोकला आणि खूप घरघर आहे त्याला छातीमध्ये. तर म्हटलं डॉक्टरांना जाऊन यावं. इथे चिऊ खेळत आहे. मग नंबर मी लावून ठेवला होता. तर म्हटलं आता तयार होऊन जायचं फक्त बाकी होतं. तर त्यांनी आम्हाला 2 वाजता बोलवलं होतं. तर 2 वाजता मी रेडी झाली आहे. कृष्णा पण रेडी झाला आहे दवाखान्यात जाण्यासाठी. मग रिक्षावाल्यांना फोन केला. रिक्षावाले येतच होते. मग जेव्हा मी जायला निघाले तेव्हा चिऊ खूप रडायला लागली. मग चिऊ रडते म्हणून मग मला असं चिऊला रडताना सोडून मी जाऊ शकत नव्हती. मग म्हटलं तिच्याशी थोडंसं 5 मिनटं टाईम स्पेंड करावा. मग तिच्याशी टाईम स्पेंड करत होते मी. चिऊ आणि कृष्णा दोघेही ना केस ओढायला खूप शिकलेत. बघा चिऊ कशी आली आहे मला घे म्हणून. आणि कृष्णा इतके केस ओढत होता माझे, इतके केस. तो केस इतके ओढतो की ओढत ओढत ना तो रोज म्हणजे ज्या वेळेस ओढेल दिवसातून 10-20 वेळा ओढतो. तेवढ्या वेळेस ना माझे 4-5 केस तरी तो ओढून तोडून काढतोच म्हणजे काढतो. आणि मग म्हटलं आता चिऊ इतकी मागं लागले तर म्हटलं कृष्णाला एकट्यालाच घेऊन जायचं होतं. दोघांना घेऊन जाऊ शकत नव्हती. चिऊला पण थोडीशी सर्दी आहे, पण तिच्यासाठी मी 2 दिवसापूर्वीच औषध घेऊन आली होती. तर तिला फक्त आपलं रनिनोज आहे, जास्त नाही काय, फक्त थोडं नाकातून पाणी पडते. मग म्हटलं आपण कृष्णालाच घेऊन जाऊ. कृष्णाला जास्त घरघर होती ना. मग चिऊला घेतलं तर बघा चिऊ पण केसांच्याच नादी लागली. आणि दोघेही केस इतकं ओढतात ना. कृष्णा तर आता उठून उभं राहायला शिकलाय. तर बघा तो माझे केस धरून वेणी पाठीमागून धरून उठून उभं राहतो. बास्केटवर धरून उभं राहतो. जारला धरून उभं राहतो. तर आता थोडंसं उभं राहायला शिकलं आहे. आणि आम्ही जसे जायला निघालो ना तशी चिऊ इतकी रडायला चालू केलं ना. तिला खाली ठेवलं, खूप रडायला लागली. मग म्हटलं थोडंसं तिला घेऊन बसावं. मग थोडंसं तिला घ्यायला लागली तर बघा ती किती नटून गेली. नटून पोटावर कशी हाणून घेते. तिला अजिबात मी खाली सोडलेलं चालत नाही. तिला मांडीवरच घेऊन बसायचं सदैव. मग म्हटलं आता कसं चालणार. म्हटलं आता रिक्षावाल्यांना तर फोन केला होता. मग तिला खाली सोडलं, रिक्षामध्ये बसलो. मग कृष्णा बघा कसा बघतोय, नवीनच बाहेर गेल्यासारखं. आम्ही सारखं जात असतो बाहेर, सारखं म्हणजे फक्त त्यांच्या हॉस्पिटलसाठीच जावं लागतं बाहेर. मग असंच नंबर तर लावून ठेवला होता. म्हटलं आता फक्त जाऊन दवाखाना करून रिटर्न यायचा लवकर. मग आम्ही दवाखान्यापाशी पोहोचलो. दवाखान्यात गेलो तर बघतो तर काय सगळे पेशंट गायब. म्हणजे कोणच पेशंट नव्हता, कारण डॉक्टर अर्ध्या तासासाठी बाहेर गेले होते काहीतरी कामानिमित्त. मग म्हटलं तेवढ्या वेळात दूध पाजून घेतलं, दवाखाना झाला. मग डॉक्टर आले वगैरे. तेव्हा मग मी मेडिकलमधून औषध गोळ्या घेऊन थोडंसं सामान घेऊन जे घरात लागणार आहे ते, आणि थोडंसं हे ज्वेलरी वगैरे, मला कानातलं नव्हतं ना, मग ते कानातलं वगैरे घेऊन मी, आपलं नकलीच बरं का, घेऊन मी रिटर्न आले. आणि हे गणपतीचं मंदिर आमच्या घराजवळच आहे. मी तुम्हाला कधीतरी माझ्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन, नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन किंवा त्याच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन तुम्हाला. पण मला पण तिथे जायची खूप इच्छा आहे. मग आता आम्ही असं घराजवळ पोहोचलो. आमचं हे घर आहे. मग घरी आल्यानंतर बघितलं तर चिऊ अशी मॅडम मम्मीच्या काकीवरती बसून बघा कशी रुसले माझ्यावरती. थोडंसं स्माईल केली पण रुसले. मला अजिबात एक्सप्रेशन्स दिले नाहीत तिनं. मी घेत होती ना तिला तर माझ्याकडे येतसुद्धा नव्हती. मग मी जबरदस्तीनं कृष्णाला मम्मीकडे दिलं आणि म्हटलं चिऊला घ्यावं. तर बघा चिऊ कशी करते, ऋतून बसली, अजिबात येत नाही. मम्मीचा हात पण सोडणार नव्हती. मग शेवटी म्हटलं आपणच घ्यावं म्हटलं तिला. जबरदस्ती घ्यायला लागली ना तरीसुद्धा येत नव्हती. आता ते दोघे पण रुसायला शिकले. कृष्णा तर हिच्याहून जबरदस्त रुसतो आणि ही कृष्णापेक्षा जबरदस्त. हे खूप रुसतात. ह्यांना कोणी ओरडलं बोललं जोराने तर त्यांना लगेच समजतं, परत त्या माणसाकडे जात पण नाहीत. मग म्हटलं घेतलं बघा असं. तरी पण ना तिनं खुश नाही आहे एवढी. मग येताना मी जे खायला घेऊन आले होते, म्हटलं घरी गेल्यानंतर मम्मी वाट बघत बसली असेल. पण मम्मी गेल्या गेल्या बोलली की अगं असलं कशाला आणलं, मला हे नाही आवडत आहे. पण म्हटलं आता घरी गेल्यानंतर ना मला असं वाटतं की मी कोण बाहेर गेलं ना मी वाट बघत बसते, कोणीतरी काहीतरी थोडं का होईना, छोटं लई नको पण थोडं का होईना खायला आणावं, काहीतरी गोडधोड किंवा काहीतरी चटपटीत वगैरे. मग चिऊ कशी ओढत होती, मग तिला पण भूक लागली होती म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी पण काहीतरी बनवून खाऊ घालावं. मग त्यांच्यासाठी लगेच असं तांदूळ आणि डाळ अशी बारीक करून ठेवली होती, सरल्याच बनवून घरीच, त्याच्यामध्ये थोडंसं बदाम वगैरे घालून. तर मग तेच बनवलं आणि त्याला उपीटसारखी फोडणी दिली.
मग त्यामुळे ते दोघांनाही उपीटसारखी फोडणी दिली ना, त्यांना दोघांनाही खूप खायला आवडतं. मग आम्ही तसंच करतो नेहमी. कधी तर मग नुसता डाळ भात